विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ आपण बघितले नसाल तर चॅनलवरती जाऊन आपण व्हिडिओ अवश्य बघू शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेवटी लाईक करा. हे जे प्रश्न आहेत हे आपण वारंवार रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा सराव करत आहोत. जे काही जिल्ह्यांमध्ये एकाहून जास्त प्रश्न रिपीट होतात. सगळ्यांना माहिती आहे जनरल नॉलेज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. आपण जे प्रश्न रिपीट होतात त्यांचा सराव करणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, खान्देशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान्देशची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरींचा उल्लेख केला जातो आणि उत्तर विद्यापीठांना या बहिणाबाई चौधरींचं नाव देण्यात आलं आहे. दुसरा प्रश्न, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण आहेत? तर घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार विजय तेंडुलकर आहेत. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक डी बंकिमचंद्र चटर्जी यांच्या पुस्तकातून हे वंदे मातरम हे गीत लिहिण्यात आले होते. युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी कार्ल मार्क्स जे जर्मनीचे आहेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, इसवी सन 1914 ते 1918 या कालावधीत 4 वर्ष जवळपास हे युद्ध चाललं होतं आणि दुसरे महायुद्ध 1939 या वर्षी चालू झालं होतं. पुढील प्रश्न, भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन आपण 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो. CV रमन यांच्या जन्मनार्थ आपण हा विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय होय? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय. नेक्स्ट, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संघटना तयार करणे ऑप्शन क्रमांक बी स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत हक्कामधली कलम आहे, कलम 19. स्वातंत्र्याचा अधिकार हा संघटना तयार करण्याचा अधिकार आहे. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक केली जाते. यांच्यात लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा हे जे सभा आहेत यांचा सहभाग असतो. विधान परिषद राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी तपकिरी कलर आपण वापरत असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रात प्रमुख हातमाग ऑप्शन क्रमांक डी इचलकरंजी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? ज्याला आपण NDA म्हणतो. हे बघा, ही संस्था पुणे खडकवासला पुणेला स्थित आहे. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे शिरीष कुमार हे हुतात्मा झाले होते. बाबू गेनू यांनी काय केलं होतं? बाबू गेनू यांनी परदेशी मालासमोर म्हणजे जे परदेशी मालाचं कापडाने भरलेला ट्रक होतो त्यांच्यासमोर आपलं बलिदान केलं होतं मुंबई येथे. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केली होती. पुढील प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेची स्थापना केली होती. आणि पंडित नेहरूंनी कोणता ग्रंथ आहे पंडित नेहरूंचा? भारताचा शोध, द डिस्कवरी ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर सायन्सचे प्रश्न आहेत. ऑप्शन क्रमांक डी बघा, लिथियम
लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. क्षय बरोबर संक्रमण रोग, तर आपल्याला कॅन्सर बरोबर विचारलं आहे. तर क्षय म्हणजे संक्रमक रोग, तर कॅन्सर म्हणजे असंक्रमक रोग, हे लक्षात ठेवा. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, त्यास डॅश डॅश जडत्व म्हणतात. तर बघा, आपण पंखा जेव्हा थांबवला जातो तो हळूहळू फिरतो, तर तो कोणत्या दिशेने फिरतो म्हणजे कोणत्या जडत्वाने फिरत असतो, तो त्याच्या त्या गतीने फिरत असतो. तर ऑप्शन क्रमांक बी गतीचे उदाहरण आहे. महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत. तर महाराष्ट्रात आता सध्या 6 विभाग आहेत आणि 1960मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती तेव्हा 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. प्राकृतिक विभाग विचारले तर 3 द्यायचं आणि प्रादेशिक विचारले तर 5 हे उत्तर राहील. आता सध्या इथं प्रशासकीय विभाग विचारले म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक डी 6 उत्तर आहे. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर पेंच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं त्याचं संपूर्ण नाव आहे. हे कुठे आहे? नागपूरमध्ये. बोरिवलीला कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ताडोबाला कोणतं आहे? चंद्रपूरला ताडोबा आहे. 1955 जे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. भंडारा जिथं तांदूळाचं उत्पन्न सर्वाधिक घेतलं जातं. ग्रामगीता हा काव्यग्रंथ डॅश डॅश यांनी रचला. तर ग्रामगीता कोणी रचला? श्री तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली आहे? तुम्ही याचं मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. कोणी दिली आणि कोणत्या ठिकाणी देण्यात आली होती? नेक्स्ट प्रश्न बघू. राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले. तर राधानगरी धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे आणि राधानगरी धरण जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे. राधानगरी पक्षी अभयारण्य सुद्धा आहे जिथं गवा हा प्राणी प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील डॅश डॅश गाव दत्तक घेतले आहे. तर सचिन तेंडुलकरांनी डोंजा हे गाव दत्तक म्हणून घेतलं आहे. समृद्धी एक्सप्रेस वे हा डॅश डॅश ते डॅश डॅश दरम्यान प्रस्तावित आहे. जवळपास 701 किलोमीटरचा हा समृद्ध महामार्ग आहे. टोटल 10 जिल्ह्यातनं गेला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे. तर हा नागपूर ते मुंबई असा याचा रूट असणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. भारताचे 13वे उपराष्ट्रपती डॅश डॅश आहेत. 13वे उपराष्ट्रपती कोण होते? व्यंकय्या नायडू. आता सध्या 14वे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीश धनगड. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. रामनाथ कोविंद या आधी राष्ट्रपती होते. त्यांच्या जागावरती आता भारताची दुसरी महिला, पहिली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांनी हा पदभार स्वीकारला आहे. शेवटचा प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक, आता सगळेजण फेसबुक वापरतात, सगळ्यांना साहजिकच माहीतच असलं पाहिजे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. हे जे आपण प्रश्नांचा सराव घेत आहोत, हे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. जनरल नॉलेज या विषयावरती आता सध्या मेरिट ठरवली जाते, कारण जनरल नॉलेज बहुतेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल 50च्या वरती पण प्रश्न असतात. 25-25चा पॅटर्न आयोगाने हे बंद केला आहे. तर जनरल नॉलेजवरती जास्त थोडं फोकस करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.